मंडोदरी आपल्या पतीला राजा रावणाला बोलू लागलेले आहे. शिरावरी असता कांत ज्याची अंगणा अनाथ जळो त्या पतीचे जीवित आती निंदित लौकिकी. मग ह्या ठिकाणी मायबापा सांगू लागलेले आहेत, ज्या समजा पती पत्नी दोघ जण आहेत आणि जर पती असताना त्याच्या पत्नीची जर कुणी हेळसांड करीत असेल तर त्या पतीचा काही उपयोग नाही. आपल्याला ग्रंथकर्त्यांनी सांगितलेलं आहे, त्या पतीची सर्व काही थुरी असून ती जळून जाऊ म्हणले, त्याचा काही उपयोग नाही. ते पती असून त्या पतीचा कुठल्याच प्रकारचा उपयोग होत नाही असं ह्या ठिकाणी नाथ माऊली आपल्याला सांगू लागलेले आहे. जीत असता इंद्रजित रणकंदन करीता येत दावनी निज पुरुषार्थ मज त्वरित सोडविता. जर आपला मोठा मुलगा इंद्रजित जर ह्या ठिकाणी जिवंत जर असता तर आपली आई दुःखात पडलेली त्याला बघवली नसती. ह्या ठिकाणी त्याने युद्ध केलं असतं ह्या वानरासोबत आणि माझी सोडवणूक केली असती. पण तुम्ही सगळ्याचा खुटा उपटिलेला आहे आणि आता काय उपयोग आहे अशी ती मंडोदरी आपल्या पतीला बोलू लागलेली आहे. जीवे निमाला रावण मनोनी मज लागी जाण पीडिता ती वानर गण आती गरजोन आक्रंदे. मग त्या ठिकाणी सांगू लागलेले आहे, माझ्याकडे आलेले आहेत ते वानर सेना आणि मला म्हणू लागलेले आहेत की राजा रावण मेलाय. मग ते म्हणते त्याच प्रकारे तुमचं झालंय का काय? तुम्ही मेल्यासारखं का पडलेला आहात? माझे एवढे हाल आहेत तरी तुम्ही का बघत नाहीत माझ्याकडे अशी ती मंडोदरी आपल्या पतीला त्या ठिकाणी बोलू लागलेली आहे. जरी असता जीवे जित तरी करोनी पुरुषार्थ मज सोडविता येत रावण निचिंत निमाला. मग तुम्ही जिथे राहिलेले नाही त्या ठिकाणी तुम्ही खरोखरच मेलेले आहात. ते वानर जसं सांगत होते मला सुद्धा तसंच वाटू लागलेलं आहे. आणि तुम्ही जर ह्या ठिकाणी जिथे असतात तर माझे एवढे हाल करायला लागलेले तुम्ही बघितले नसते, मला सोडलेलं असतं. तुम्ही खरोखरच मेलात का काय असं त्या मंडोदरीला त्या ठिकाणी वाटू लागलेलं आहे. आपल्या पतीची हेळसांड करून बोलत आहे म्हणतात. मनोनी आक्रंदे गोरटी वानरी बांधली शकून गाठी पतीवरतीची वाकपुटी निघाली गोष्टी ती सत्य. मग या ठिकाणी वानराला आनंद झालेला आहे. मंडोदरी एक पतिव्रता आहे. मंडोदरी काय म्हणत आहे, तुम्ही खरोखरच मेलात का काय? आणि आता हे मंडोदरीच्या मुखातून जे शब्द निघलेले आहेत हे खरोखर खरंच होणार आहेत असं त्या ठिकाणी त्या वानर सैन्याला सगळ्या आनंद झालेला आहे. मनोनी देती आरोळी गरजती नावाच्या कलोळी तेने रावणाची दात किळी उकळली तात्काळ. आतापर्यंत आपली पत्नी बोलत होती, जसा अंगदानं उपाय सुचविला होता ते खरोखरच ते हरिभक्ताच्या मनातले उपाय कधी मी मायबापा हो मगा महाराज सांगून गेले. जर इकडे यायला लागलं तर हे निश्चितपणानं आलं, महाग नाही बघितलं तर हे खरोखर कडीलाच जातंय. तसं त्या ठिकाणी अंगदानं निश्चय केला होता, राजा रावण कुठले ह्याला मान देत नाही. मग आता जर ह्याची पत्नी आपण आणली तर पत्नीमध्ये किती राग आहे, किती राग आहे. पण स्वतः ह्या रामायण सगळं मायबापा संसारावर आहे ह्याचा विचारच कराय खाजी. त्यानं प्रभू रामचंद्राची पत्नी चोरून आणली. कुठून आणली? तितक्या लांबून आणून 6 महिने ह्याच्या इथं ठेवली. त्या रामाला कसं वाटलं असेल आणि ह्याची निस्ती इथल्या इथं धरून आणली. मग ह्याच्या पत्नीला असं थोडा हालचाल केली की ह्याला कसा बोध झाला, ह्याची दातखिळी बसलेली होती. आता आपल्या पत्नीला त्रास व्हायलेला आहे, आपली पत्नी हेळसांडून बोलायलेली आहे. एवढं सर्व काय ऐकलं की ह्याची खटकीनं दातखिळी त्या ठिकाणी उघडल्या गेली असं ह्या ठिकाणी सांगू लागले. स्त्रियाचे मोहक बोली कोण कोणानं पडे भुली सिद्ध मिळविले धुळी विकल्प बोली स्त्रियाची. ह्या स्त्रियापासून कसं होतंय ते आता सांगू लागलेले आहेत. मला काय एवढं खोल सांगता येत नाही. त्या बाया